नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते। छोले मसाला रेसिपी आज मी इथे बनवली आहे। अतिशय टेस्टी बनतात आणि वेगळी पद्धत आहे, वेगळे मसाले वापरलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही नक्की छोले बनवून बघा, नक्की परफेक्टच बनणार आहेत। रेसिपीला सुरुवात करूया। एक कॉटनचा थोडा छोटा रुमाल घेतलाय, त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आणि चहा पावडर। इथे 2 चमचे चहा पावडर घेतली, लवंगा 3-4 आणि 2-3 मिरी घेतलेले आहे। धने 1 चमचा घेतलेत, दालचिनीचे 2 तुकडे इथे घेतलेत, मोठी वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची 2 वापरतीये। त्यानंतर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा। तमालपत्र जे आहे ते तुकडे केलेत आणि ते या रुमालामध्ये मी ठेवते। रुमालाची चांगली गाठ बांधून घ्यायची आपल्याला, म्हणजे हे जे मसाले आहेत ते छोले खाताना आपल्याला दाताखाली येत नाहीत आणि त्याचा फ्लेवर नक्कीच छोल्यामध्ये उतरतो। छोले मी रात्रभर भिजत घातले होते, आता ते आपण इथे कुकरमध्ये काढून घेऊया। यामध्ये मीठ घेते आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा मी इथे वापरते। बेकिंग सोडा घातल्याने छोले जे आहेत ते परफेक्ट शिजतात। प्रॉपर पाणी घालायचं आपल्याला, याच्यात छोले बुडतील आणि थोडंसं वरती पाणी राहील इतपत। आणि ती जी पोटली बनवली की तो जो रुमाल आहे तो आपण या कुकरमध्ये ठेवलाय आणि आपण या कुकरच्या आता मध्यम आचेवरती 6 ते 7 शिट्ट्या करून घेऊया। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर तो उघडूया आपण आणि चेक करायचं आहे की छोले जे आहेत ते आपले प्रॉपर शिजलेत की नाही। तर ही पोटली मी बाजूला काढून घेते, कारण त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या छोल्यामध्ये उतरलेला आहे। कलरही सुंदर आला आणि आपले छोले व्यवस्थित शिजलेले आहेत। या छोल्यामधलं जे पाणी आहे ते आपण बाजूला काढूया, ते पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचे। इथे तुम्हाला पाणी दाखवते, भरपूर पाणी आपलं मस्त इथे जमा झालंय आणि सगळे जे मसाले आपण घातले होते त्याचं फ्लेवर इथे या पाण्यामध्ये उतरलेला आहे। सो याचाच वापर आपण भाजीसाठी करतोय। टोमॅटो प्युरीसाठी इथं मी एक मोठ्या साईजचा लाल बुंद टोमॅटो चिरून ठेवलाय। मसाल्याच्या जारमध्ये इथं लसूण घेतलेले आहेत 5, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक करून घेतल्यात। ते आपण वाटीमध्ये हे जे वाटण आहे ते काढून घेऊया आणि टोमॅटो त्याच मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आपण बारीक करून घेतोय। पाणी वगैरे ऍड करायची गरज नाहीये, इथे छान आपली टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेते भाजीसाठी। भाजी मी लोखंडी कढईतच नेहमी घालते, म्हणजे त्याला कलर खूप छान येतो आणि टेस्टही। तेलामध्ये 1 चमचा जिरं घेतलंय आणि कांदा पूर्ण आपण इथे वापरतोय। कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जे वाटण आपण बनवून ठेवलंय त्यातलं 2 ते 3 चमचे वाटण आपल्याला इथे वापरायचे। वाटण चांगलं परतलं गेलं पाहिजे, त्यानंतरच आपण इथे टोमॅटो प्युरी जी आहे ती ऍड करूया। वाटणामध्ये लसूण होता, त्याचा उग्र वास येऊ नये म्हणून व्यवस्थित तो परतून घेतला पाहिजे, नंतरच प्युरी ऍड केली आहे। टोमॅटो प्युरी 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर थोडंसं मीठ घालते, कारण छोलेलाही मीठ घातलं होतं। आता आपण पावडर मसाले जे असतात ते आपण वापरूया। इथे लाल तिखट वापरते, धनेपूड घातली, गरम मसाला अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि छोले मसाला इथे 2 चमचा वापरलेला आहे। लाल तिखट जे आहे ते आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे मसाले पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। मसाले जळू नयेत किंवा करपू नयेत म्हणून आपण थोडंसं यामध्ये पाणी घालतोय आणि परत एकदा छान हलवून घेतोय। कलरही सुंदर आलेला आहे। आता एक वाटीभर मी जे आपले शिजवलेले छोले आहेत ते यामध्ये घालून मॅश करून घेते, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती दाटसर बनेल। आणि मग सगळे बाकीचे जे छोले होते तेही मी इथं कढईमध्ये काढून घेतले। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर छोलेचं जे पाणी होतं ते आपल्याला या भाजीमध्ये घालायचंय। तर किती थिकनेस हवाय भाजीचा त्यानुसार पाणी इथं ऍड करतोय। एक छोटीशी आपल्याला इथं तडका द्यायचा आहे, तर 2 चमचे मी छोट्या कढईमध्ये तूप घेतलं, यामध्ये आलं घातलेलं आहे उभं चिरून, एक हिरवी मिरची घातली आणि कसुरी मेथी इथं वापरली 1 चमचाभर आणि काश्मीरी मिरची असते पावडर ती 1 चमचा इथं घातली रंगासाठी। हा तडका जो आहे तो छान या आपण भाजीवरती काढून घेऊया आणि मिक्स करूया। परफेक्ट धाबा स्टाईल आपण इथं छोले मसाला बनवलेला आहे। व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। मस्त इथं पुरी सोबत, नान सोबत तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता। कोथिंबीर वरतून पेरली आहे आणि छान आपण ही सर्व करूया। धन्यवाद।